आणि हे ज्ञान जेव्हा आम्ही शिकवत नाही, लेकरांना सांगत नाही, मग लेकर बाहेरून शिकायचा प्रयत्न करतात, मग कधी कधी मोबाईल मधून शिकायचा प्रयत्न करतात. लेकर लहान आहे तोपर्यंत त्यांना शिकवा, गाणे शिकवा, वचन शिकवा, भजन शिकवा, वाद्य शिकवा, पुस्तकं शिकवा, वाचायला शिकवा, लिहायला शिकवा. आणि जेव्हा शिकतात ना लेकर, तेव्हा ते आपोआप मोठ्या मार्गावर, मोठ्या पदावर जायचा प्रयत्न करतात. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, लहान आहे तोपर्यंत शिकवा. मोबाईल मधून मग काय चांगलं शिकतात का वाईट शिकतात हे आम्हाला सांगता येणार नाही. पण बापाच्या समोर आहे, तुला बाळा मोबाईल घेऊन दिलाय, पण त्या मोबाईलचा तू काय कर, चांगला उपयोग कर. मोबाईल मध्ये सगळं वाईट आहे असं नाही, चांगलं पण आहे, पण चांगलं घेता आलं पाहिजे. पण जाहिरात काय करते, चांगल्यापेक्षा अधिक वाईट शिकवते. आणि मग शैतान येतो आणि शिकवतो. आणि म्हणून मुलांना काय म्हटलंय, बापापासून काय करा, शिका. बापापासून काय करा, शिका. मग लोक म्हणतात की त्याचा बापच फार हुशार होता, हो, तो हुशारच राहणार. त्याचा बाप गायक होता, तो गातोय. त्याचा बाप वादक होता, तो वाजवतोय. शास्त्र सांगतं की मुलांनो बापापासून शिका. आणि म्हणून आम्हाला शिकायचं आहे. आता कुंभार पहा काय करतो, कुंभार माती घडवण्यासाठी ओली माती घेतो, ती चाकावर ठेवतो, तिला आकार देण्यासाठी चाकाला गती आणतो, ती माती गोल फिरते. जसं आपण पाण्यात बसलो की आपल्याला चक्कर येते, ती माती गोल फिरते, मग त्या मातीला पकडतो आणि पाहिजे तसा आकाराचं भांड बनवतो. मग आता छोटं झालंय, आणखी मोठं पाहिजे, आणखी छोटं पाहिजे, काय आकार पाहिजे तो कळवतो. मग ते भांड झाल्यानंतर असं लगेच तयार होतंय का, नाही. त्याला घेतो, त्याच्यावर राख टाकतो आणि लाकडाची एक फळीचा तुकडा असतो, त्याला घडवतो, त्याला ठोकून ठोकून मजबूत करतो. तसं म्हणले बापानं लेकराला शिकवावं. लहानपणी छडी घेऊन त्याला जरी शिकवलं ना, तर तो पुढे मोठा झाला सांगतो, आणि मी गणित काय उगाच नाही सोडवत, माझी मम्मी मला गणित शिकवत होती, छडी घेऊन मला काय करत होती, मारित होती. तो शिकला, पाढे शिकला, आणि मग तो पुढं उत्कृष्ट ज्ञानवंत होतो. तेव्हा तो सांगतो, माझ्या पप्पानं मला वाचायला शिकवलं, पण तुम्ही काय, आम्ही काय करतो, पुष्कळ लाड करतो, जाऊ दे नंतर शिकेल, नंतर होईल. आणि मग काय म्हटलं, ती माती कुंभाराने मळली, चाकावर ठेवलीच नाही, ती माती तशी ढिगल करून ठेवली. मग ती माती पुढे काय होते, कडक होती. मग तिला भेगा पडू लागतात. आणि मग कुंभार काय म्हणतो, आता या मातीचं काय होणार नाही. मग आपण म्हणतो लेकरं मोठे झाले, आता ते आमचं ऐकत नाही. लहान